बाजूचं ऐकून घेतले नाही. जो मुद्दा उपस्थित झालेला आहे की अधिवेशनाच्या कालखंडामध्ये प्रभारी मंत्री नेमणं आणि त्या प्रश्नांना उत्तर देणं आणि राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून त्या प्रश्नाला उत्तर देणं इथपर्यंतचा हा कार्यभाग बरोबरच आहे. परंतु तथापि जो अनिल परब यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला की एकदा उत्तर दिल्याच्या नंतर त्याची कार्यपूर्ती किंवा पूर्तता किंवा त्याचं उत्तराधिकारी जे काही करणं आवश्यक आहे त्याची प्रतिपूर्ती, तर त्या अनुषंगाने जो काही हक्कभंग किंवा असे काही प्रश्न नव्याने उपस्थित होतील की काय, अशी जी काही शंका त्यांनी उपस्थित केलेली आहे, त्या अनुषंगाने शासनाने या संदर्भामध्ये सुस्पष्टता आणावी आणि अशा संदर्भात मी निर्देश देत आहे. हा. आता मला वाटतं क्लोज झाला हा विषय. त्याच्यावर आम्ही बोलणार नाही, परंतु स्पेसिफिक परब साहेबांनी जो विषय मांडला की कुठल्या अधिकारात कुठल्या नियमानं हे अधिकार दिलेत, मी सुस्पष्टता आणावी या संदर्भामध्ये आपण केलेलं कथन हा अधिकार त्यांनी सभापती महोदय, आपल्याला अमर्याद अधिकार आहेत, हे आम्हाला मान्य आहे. आपल्याला अमर्याद अधिकार आहेत, परंतु आपण एका घटनापीठावर बसलेले आहात. म्हणूनच सांगितलं, आपण एका घटनापीठावर बसलेले आहात आणि जे घटनापीठ त्यांनी सांगितलं तुमच्या परवानगीने केले. घटनापीठ हे लाल पुस्तकांमध्ये जे चौकट आहे, या चौकटीच्या अधीन येतं घटनापीठ. आपल्याला बिटवीन द लाईन्स काय अर्थ काढायचा आहे, कौल शब्दामध्ये काय लिहिलंय, या सगळ्याचा अधिकार आपल्याकडे येतो. परंतु ज्या वेळेला अधिकार आपल्याकडे येतो त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये याच्या नियमांमध्ये देखील ते बसवणं आणि त्या अधिकाराचा वापर करणं ही देखील जबाबदारी आहे. आमची इच्छा आहे की आपण यावं, आपण वरच्या सभागृहात येत नाही आणि आपण एवढं आपण उत्तर दिलं तर आम्ही समाधानी होऊ असा आमचा समज आहे. म्हणून वारंवार आपली मागणी करतोय, आपण येतच नाही आमच्या सभागृहात. आणि म्हणून हे आयुध आम्हाला आज वापरावं लागलं. हे 13वं नाही, हे 14वं आयुध आम्हाला आज वापरावं लागलं की उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या नेत्यांनी सभागृहात यावं. या आयुधाच्या निमित्ताने सभागृहात ते आलेत, आता ते मार्गदर्शन करतील. सभापती महोदय, की त्यांनी स्पष्ट करावं. उपमुख्यमंत्री किंवा ह्या सर्व संदर्भातून हा सर्व सभागृहातल्या मंत्र्यांच्या संदर्भातला उपस्थित केलेला प्रश्न आहे. मंत्र्यांचा उत्तर राज्यमंत्री नसेल तर त्यांनी काय सांगितलं, राज्यमंत्र्यांची समन्वय करून त्या ठिकाणी उत्तर देतील प्रभावी. मग राज्यमंत्री इथं असेल, त्यांनी उत्तर देताना त्यांना अडचण झाली तर प्रभारी मंत्री उत्तर देऊ शकतो, मी समजू शकतो. आपण काय म्हणाला की मंत्र्यांनी त्या संदर्भातून स्पष्टीकरण करावं. आमचं म्हणणं आहे रोलिंग तुम्ही द्यायचं शासनाने. ठीक आहे, शासनाने आमचं म्हणणं आहे हा अधिकार तुमचा आहे, हा शासनाचा नाही. आपण सभागृहामधलं सर्वश्रेष्ठ म्हणून आपलं आहे, तुम्ही अधिकारून तो आम्हाला रुलिंग द्या की राज्यमंत्री तरी इथं उपस्थित पाहिजे आणि मंत्री तरी उपस्थित पाहिजेत. मंत्री उपस्थित नसतील तर राज्यमंत्र्यांनी इथं कंपल्सरी उपस्थित राहिलंच पाहिजे, हा नियम आहे. आणि जर नियम असेल तर ते मंत्री उपस्थित राहत नसते तर एकाच मंत्र्यावर अख्खं सभागृहाचं कामकाज चालेल उद्या, आणि योग्य नसल्यामुळे आम्हाला रुलिंग तुम्ही द्या, आम्हाला रुलिंग तुम्ही द्यावं एवढीच अपेक्षा आहे. मान्य बोलणार असेल तर बोला. मी हे सांगितलेलं आहे. ऐका, खरं म्हणजे सभासदांची जी काही अडचण होऊ नये, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. आणि राज्यमंत्री आणि आमचे जे मंत्री आहेत ज्यांना जबाबदारी दिली ते कॉर्डिनेशनमध्ये ते काम करतायत. त्यामुळे आता मी बाहेर होतो आणि मी विचारलं आतमध्ये काय चालू आहे, म्हणून मी आलो आतमध्ये. तर मी आता आलोय याच्या हा देखील ऑब्जेक्शन असायचं काय कारण नव्हतं, कारण आपण राज्यमंत्र्यांना अधिकार दिले होते, दुसऱ्या मंत्र्यांना. परंतु गेल्या एक मिनिट खाली पण जेव्हा विषय येतात आणि वरती पण येतात आणि त्यामुळे मग ते सगळं सरकच होते. बरेच वर्ष या सभागृहात आपल्याला माहिती आहे, मंत्री जेव्हा बिझी असतात खालच्या सभागृहात तेव्हा राज्यमंत्री एकच मिनिट नाही, आता विषय त्यांना बोलू द्या, उभे आहेत ते त्यांचं एकदा संपू द्या, मग मी आपल्याला संधी देतो. सभागृह नेते आणि उपमुख्यमंत्री उभे आहेत, बोलू द्या. 2 मिनिटं बोलू द्या. विषय एकच आहे. का विषय आला हा की उपमुख्यमंत्र्यांनी आपले अधिकार
माननीय मंत्री उदय सामंतना दिले, माननीय मंत्री शंभूराजेंना दिले, दादा भुसेंना दिले. आमचं काही ऑब्जेक्शन नाही, ते जे कॅपेबल आहेत त्यांनी करावं. राज्यमंत्री नसतील तर त्यांनी यावं, उत्तरं द्यावी. परंतु माझ्या गेल्या 4 अधिवेशनाचा अनुभव असा आहे की जिथे मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती दिली, जिथे इथे सभागृहात मान्य केलं कारवाई करतो म्हणून, परंतु ठरवूनच की कारवाई करायचीच नाही. मुंबई महानगरपालिकेचे मी कमीत कमी 7 ते 8 विषय दिले. मी बीएससी मध्ये आपल्या समोर सांगितलं, आपण सांगितलं माझ्याकडे पाठवा, मी आपल्याकडे पाठवलं. मुख्यमंत्र्यांनी मला उत्तर दिलं आश्वासन समितीकडे जा. आश्वासन समितीकडे गेलो, आश्वासन समितीने माझ्याकडे लेखी लिहून दिलंय, अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. 13 ते 14 विषय आज माझ्याकडे आश्वासन समितीचं लिखित उत्तर आहे की याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही. मग काय आमचं काय फुटबॉल करतात तुम्ही? टाइमपास चाललाय इकडे? आम्ही येतो कशाला इथे या सभागृहामध्ये? आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्या मंत्र्यांनी कारवाई केली. आम्ही हा विषय मांडणार पण नाही आपल्याकडे, पण फक्त अधिवेशन काळामध्ये यायचं आणि आम्हाला काय म्हणजे टाइमपास म्हणजे हलक्यात घेऊन की बाबा ह्यांचं काय करायचंच नाही. राईट ऑफ इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीवरती ऍक्शन होत नाही आणि आश्वासन फक्त द्यायचं की आम्ही कारवाई करतो, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कारवाई होईल. असे कित्येक विषय मी आपल्याकडे आहेत. आपल्याकडे मी पत्र दिलेले आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये जे विषय निघाले आहेत, चौकशा समित्या लावलेल्या आहेत, त्यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही. काय चाललंय का सभागृहात? मग आम्ही यायचं कशाला? आणि म्हणून आज आम्ही हा घटनात्मक विषय तुमच्याकडे आणलेला आहे 14 आयुधाच्या माध्यमातून. आमच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई झाली, आमचं म्हणणंच येणार नाही त्याच्यामध्ये. सभापती महोदय, ताबडतोब दखल घेतली म्हणून मी आलोय आणि म्हणून आता त्यांचा जो काही बॅकलॉग राहिलेला आहे, मी आता शंभूराज देसाईंना सांगितलंय की जे तुमचे प्रश्न जिथे जे उत्तरं दिलेली आहेत किंवा बैठका घ्यायच्या आहेत या सर्व द्या आणि 1 महिन्यामध्ये त्याची सगळी आपण पूर्तता करू. मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालतो. आता पुन्हा विषय आणि एकच आहे याच्यामध्ये ओ शशिकांतजी, गैरसमज कोणाचा नसावा, कारण शेवटी या सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्येच प्रश्नाला उत्तरं मिळतात, न्याय मिळतो. त्यामुळे आणि सभापती सदस्यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. त्यामधून जे काही राहून गेलेलं आहे ते सगळं आपण 1 महिन्याच्या आतमध्ये ते हे करू. संबंधित मंत्र्यालाही मी सांगतो, तुमचेही काही त्यात जे प्रलंबित विषय आहेत ते फ्रेश एकदा देऊन टाका, म्हणजे त्याचा आपण मार्ग काढून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं आता पुढे जाऊया आपण.